शिवा, असं काही बोलू नकोस. हे बघ, जे घडून गेलंय ना ते एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जायचं आणि नव्याने आयुष्य मिळालंय म्हणून फक्त चेहऱ्यावर स्माइल ठेवायची. हा, शिवा, तुला माहित नाहीये आज ना एक मोठा चमत्कार घडलाय. अरे, एक व्यक्ती आज चक्क तू बरा व्हावास म्हणून शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्याशी भांडत होती. एका श्वासात फाड फाड बोलत होती. एवढंच नाही, आज त्या व्यक्तीने चक्क कधी नव्हे ते शंभू महादेवाला दुधाने अभिषेक घातला. शंभू महादेव पावलाय खरा, पण कुणामुळे? माझ्या प्रेमळ मैत्रिणीमुळे. तुमचं बोलून झालंय का? डॉक्टर बाहेर बोलवत आहेत तुम्हाला. हो हो झालं. शिवा, काळजी घे, मी आलेचा डॉक्टरांना भेटू. हे काय आहे सगळं? इथे पण भूकंपाचा हादरा बसला. कसं काय इथे? हा साधा सुद्धा भूकंप नाही आहे, हा सगळा आदिशक्तीचा प्रकोप आहे. बरोबर बॉस, बरोबर बोलतात. हा साधा सुद्धा भूकंप नाही आहे बॉस. तो बघा, चेटकोबा पण तोंडावर म्हणजे आडवा पडलाय. चेटकोबा, चेटकोबा, चेटकोबा. चेटकोबा, हे सगळं काय आहे? साधा जमिनीला हादरा बसला, सगळं अस्ताव्यस्त झालं, तरी चेटकोबा शांत बसले. नाही नाही, असं 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 नाही होऊ शकत. चेटकोबा शांत का बसलाय? मला काही कळत नाहीये. हे सगळं काय आहे? चेटकोबा साधा या हादऱ्यात, तो हा साधा जमिनीचा हादरा थांबवू नाही शकला. चेटकोबा असं कसं काय शांत बसू शकतो? नाही, काहीतरी गडबड आहे. काय समजायचंय नक्की? मात्र मलाही कळत नाहीये की चेटकोबा गप्प कसा बसू शकतो. बा चेटकोबा, आता तूच सांग, हा भूकंप नैसर्गिक होता की त्या आदिशक्तीने घडवून आणलाय? सांग चेटकोबा. अरे, वादळ वाऱ्याशी दोन हात तळणारा तू, दुसऱ्यांच्या आयुष्यात वादळ आणणारा तू, अशी या साध्या सुद्धा भूकंपात तू नाही. आम्हाला सांग, आम्हाला सगळं सांग. आमच्या कानावर घाल नक्की हे सगळं काय घडतंय. उत्तर दे आम्हाला चेटकोबा, काहीतरी सांग, बोल काहीतरी. तो पण उडून गेला. सॉरी, नो कमेंट. चेटकोबा, श अक्षरा पुढे काय आहे? चेटकोबाचं अर्धवट नको सांगू. श अक्षरच्या पुढे काय आहे सांग. सांग चेटकोबा, श अक्षरच्या पुढे काय आहे? तू नक्की काय सांगू पाहतोयस? सांग आम्हाला. बाई, आधी श अक्षर
आत्ता बळी. पण नेमकं काय? चिटकोबा तुला काय सांगायचंय? काहीच कळत नाहीये तुला काय सांगायचे चिटकोबा. भद्रा, मला असं वाटतंय चेटकोबाच्या शक्तींवर आदिशक्तीने कंट्रोल केला असेल तर. म्हणजे चेटकोबा आपल्याला खूप काही सांगू पाहतोय पण आदिशक्ती ते करू देत नाहीये त्याला, असं असेल तर. शक्यता नाकारता येत नाही. हे बघ, श अक्षर याचा अर्थ आपल्याला कळला नाही. बळी, चेटकोबाला हव्या त्या बळीबद्दल बोलतोय तो, जो अजूनही आपण दिलेला नाहीये. हे काम तर राहिले. तेच काम लवकरात लवकर करायचंय. तेव्हाच आपल्याला कळेल की चेटकोबाला आपल्याला काय सांगायचंय आणि तेव्हाच आपल्या मनासारखं होईल. मग आता काहीही करून बळी द्यावाच लागेल. डॉक्टर साहेब, काय घाबरण्यासारखं नाही ना? समजे रिपोर्ट नॉर्मल आहे ना? व तसं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. उलट आम्हालाच धक्का बसलाय की हे कसं घडलंय ते. म्हणजे खरं तर शिवा कोमातून बाहेर आला हा चमत्कारच आहे आमच्यासाठी. तुम्हाला सांगतो, शिवा कोमातून बाहेर येईल याची आम्हा कोणालाच अपेक्षा नव्हती. पण जे काही घडलं ते जस्ट अनबिलिव्हेबल. डॉक्टर साहेब, हा मी अडाणी माणूस आहे. मला समजेल असं सांगा की नेमकं काय झालंय. हे बघा, तुमच्या मुलाच्या डोक्याला खूप खोलवर जखम झाली होती. खूप जास्त ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव झाला. ऑपरेशन खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये झालं. ऑपरेशन आधीचे आम्ही रिपोर्ट्स चेक केलेत आणि ऑपरेशन झाल्यानंतरचे आत्ताचे आम्ही रिपोर्ट्स चेक केले, तर दोन्हीत ह्यूज डिफरन्स आहे. आत्ता असलेले रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. काय डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? धक्का बसलाय ना तुम्हाला? हे जर रिपोर्ट्स दुसऱ्या कोणत्या डॉक्टरला दाखवलेत तर त्यांनाही असाच धक्का बसेल. ही अशी केस मी मेडिकल हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा बघतोय. जे केवळ अशक्य होतं ते तुमच्या पेशंटच्या बाबतीत शक्य झालंय. आणि हे कसं झालंय, हा चमत्कार कसा घडलाय, हे कोणीही सांगू शकत नाही. डॉक्टर साहेब, हा चमत्कार शंभू महादेवानंच घडवून आणलाय. तोच माझ्या पोराच्या रक्षणासाठी उभा राहिला. ही समधी शंभू महादेवाचीच कृपा आहे बघा. खरं तर मलाही असंच वाटतं. काय आहे ना, कधी कधी जेव्हा आम्ही डॉक्टर लोक काय करतो, केस हाताबाहेरची असली तेव्हा पेशंटच्या नातेवाईकांना धीर देण्यासाठी देवाचं नाव पुढे करतो. जेव्हा सगळे प्रयत्न संपतात तेव्हा माणसासमोर एकच पर्याय असतो, तो म्हणजे देव. आणि हा साक्षात्कार तर मी स्वतः बघितलाय. कसं आहे ना मॅम, कधी कधी सायन्स आणि मेडिकल फील्डमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्या विज्ञानाच्या आणि आपल्याही आकलनाच्या पलीकडे असतात. त्या बाबतीत आपल्याला बरेच प्रश्न पडतात. पण जेव्हा आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडून मिळत नाही तेव्हा समजायचं की विज्ञानापुढे अध्यात्म जिंकलं. हो डॉक्टर साहेब, तुम्ही जे काही जड शब्द बोलताय ना ते समजा माझ्या डोक्यावरनं जात आहे. पण बोलण्यातनं एवढं कळतंय की आता माझा शिवा बरा झालाय, त्याची तब्येत ठीक आहे. एवढं ऐकून बरं वाटलं बघा. अहो, जीवा आला माझ्या. एक सांगू, मला असं वाटतंय कोणाची तरी अतीव प्रार्थना देवाने ऐकली असावी आणि हा चमत्कार घडला असावा. तुमच्या मुलासाठी कोणीतरी मनापासून प्रार्थना केलेली दिसतंय. तुझ्या भक्ताला मरणाच्या दारात लोटणारा कुठला रे साम सदाशिव तू? तुझ्या अस्तित्वाची परीक्षा घेते मी आज, असं समज आणि दाखव तुझं अस्तित्व.
शिवाला 12 वाजायच्या आत शुद्धीवर आणून हे सिद्ध कर की तू या जगात आहे. शक्ती बाळा, तू कुठं हरवली? नाही काही नाही, ऐकते ना मी. हे बघा, रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरी पेशंटच्या डोक्याला इंजुरी झालेली आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी घेणं मस्ट आहे. डॉक्टर साहेब, माझ्या शिवाची मी काळजी घेईल बघा. आपल्याला त्यांचे आणखीन काही रिपोर्ट्स काढावे लागतील. आणखीन काही असेल तर ते आपल्याला रिपोर्ट्समध्ये दिसेलच. बर डॉक्टर साहेब, तुमची मनापासून माफी मागायची आहे बघा. अहो, रागाच्या भरात मी तुम्हाला काय काय बोललो. अहो, मुलाच्या जीवापुढं मला काही दिसत नव्हतं. माफ करा डॉक्टर साहेब. हे बघा, बापाची वेदना मी समजू शकतो. आम्हाला हे सवयीचंच आहे. आम्ही आमचे प्रयत्न करत होतो, देवाने साथ दिली. आता तुमच्या मुलाचे प्राण वाचलेत, हे जास्त महत्वाचं नाही आहे का? नाही तरी सुद्धा अगदी मनापासून माफी मागतो आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद बोलतो. थँक्यू. आता कसं वाटते तुम्हाला? काही त्रास होत नाहीये ना? नाही. शंभू महादेवा, माझे प्राण वाचवलेस तू. तुझा आयुष्यभर ऋणी राहीन मी. पण माझा जीव वाचावा म्हणून शक्ती तुझ्याशी भांडली. तुला तिने अभिषेक घातला. हे सगळं कसं काय घडलं? तूच तिच्याकडून हे करून घेतलंस ना? माहिती मला. सिस्टर, मी इथे कधीपासून आहे? का असं का विचारताय? असंच. हे बघा, तुम्ही मरणाच्या दारातून परत आला आहात, एवढंच फक्त लक्षात घ्या. बाकी कशाचाही ताण घेऊ नका. मला काहीच कसं आठवत नाहीये. म्हणाले ना, ताण घेऊ नका. चला आराम करा बघू. बरं, मी आलेच. हा, शिवा, शिवा, अरे काय करतोस तू? तू बेड वरून खाली कसा आलास? शिवा, काय शोधतोस तू? हा, डॉक्टर, 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 शिवा, डॉक्टर. शिवा, काय झालं? उठा. तुम्ही खाली कसे उतरलात? पूर्णपणे रिकव्हर झालेले नाही आहात तुम्ही. मनीषा सिस्टर कुठे आहेत? त्यांना लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? इथेच होती मनीषा. थांबा, बोलवते. ही बघा, आलीच मनीषानच. काय लक्ष आहे तुमचं? काय पेशंट बेडवरून खाली उतरले होते. काय? बेडवरून खाली? सर, मला खरंच माहित नाही हे बेडवरून खाली कसे आले. मी तर इंजेक्शन आणायला गेले होते, तेव्हा हे इथे बेडवरच होते. हे बघा, इंजेक्शनचं कारण देऊन स्वतःचा कानचुकारपणा झाकू नका.
पेशंटचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण? कामाकडे लक्ष द्या. हो सर, माझी यात काहीच चूक नाहीये. मला काही एक ऐकायचं नाहीये. डॉक्टर, त्यांना नका ओरडू. त्यांची काहीच चूक नाही आहे. मला बेडवर आराम करायला सांगून त्या गेला होता. मी स्वतःहून उठून खाली जमिनीवर आलो. तुम्ही स्वतःहून बेडवरून उतरलात, तेही अशा अवस्थेत, कोणाच्याही आधाराशिवाय? अनबिलिव्हेबल. पण तुम्ही जमिनीवर काय करत होता? शिवा, तू काय करत होता जमिनीवर? तुझे डोळे मिटले होते का? काही नाही, मला बेडवर पडून पडून कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं जरा जमिनीवर बसून निवांत मोकळा श्वास घ्या. ते जाऊ देत. डॉक्टर, मला इथून डिस्चार्ज कधी मिळेल? काही टेस्ट बाकी आहेत, त्याचे रिपोर्ट्स आले की बघू. तोपर्यंत आराम करा. नर्स, यांचे सगळे पॅरामीटर्स चेक करा. ब्लड प्रेशर, शुगर लेवल, ऑक्सिजन लेवल सगळे चेक करा आणि मला दाखवा. ओके सर. आणि तुम्ही माझ्या परवानगीशिवाय बेडवरून खाली उतरायचं नाही, ठीक आहे? कसलीही गरज पडली तर नर्स आहेत, त्यांना आवाज द्या, बेल वाजवा, पण तुम्ही जागचे हलू नका. तुम्ही बाहेर चला, त्यांना आराम करू देता. हे भावाने माझ्या वाटेला जातेस. शक्ती आणि शिवाची नावं मी फोडू नये म्हणून मला अडवतेस. चांडाळने तुझा बिमोड होईल एक दिवस, लक्षात ठेव. हा चेटकोबा आता तुझ्या समोर दुबळा असला, मी तुला संपवण्याचा विडा उचललाय. मी तुला संपवल्याशिवाय कसा शांत बसेल? तू स्वतःला सर्वशक्तिमान समजतेस ना? ही सगळी शक्ती एक दिवस गळून पडेल. उजाळल्यावर दिवसाखेरीज अंधार हा येतोच, आणि हा चेटकोबा लवकरच शक्ती आणि शिवाच्या आयुष्यात अंधार आणणार. आणि भावाने, त्याच अंधारात तुझाही नामनिशाणा चेटकोबा मिटवणार. लक्षात ठेव, लक्षात ठेव. अटाक मोटाक काय चटाक. प्रिन्स, अहो कुठे कोरोना? केव्हापासून बोललात तुम्ही त्याला? कुठे मेला काय माहित? कोरोना कधीपासून त्याला हाका मारतोय, आवाज देतोय, पण तो काही येत नाहीये. तो काय स्वतःला कुठल्या देशाचा पंतप्रधान समजतोय का? कोरोना, कोरोना. वहिनी बॉस, काय झालं? ते काय झालं? आंघोळीला गेलो तू, अचानक पाणी गेलं, पण अचानक आलं. इतक्यात तुम्ही आवाज दिला म्हणून बनियान घातले, टॉवेल गुंडाळलं, तसं चालू. मला सांगा, माझ्या नावाने का बोंबा का हाका मारताय? लवकर बोला, अजून माझी केस पण धुवायची. बोला लवकर. मुंडका छाटू तुझं, म्हणजे नेक्स्ट टाइम केस धुवायचा प्रॉब्लेमच येणार आहे तुला. छाटू छाटू मुंडका छाटू. चिटको, मला बळी देऊ तुझा? नको नको, माझा बळी देऊ नका. याच्या पुढे कधीच लेट होणार नाही. मला दिलेला शब्द ना लक्षात ठेवा, नाही तर ढगात पाठवला तुला लेट नाही करणार मी. कशाला चिडचिड करतेस? शांत राहा. बळी द्यायचा आहे.
माझं बळी नाही नाही बॉस, माझं बळी देऊ नका. मला अजून खूप काय करायचंय. म्हणजे मला देशाच्या पंतप्रधानांपर्यंत मला अजून आधी मी काय बोलतोय ते ऐक, नंतर तुझी बडबड कर. तुझा बळी नाही द्यायचा आहे. वाचलं. आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं, कुठूनही एक माणूस शोधून आणायचा. मागच्या वेळी जी चूक केली ती पुन्हा होता कामा नये. यावेळी तुझा पाठलाग करायला शिवाही नसेल. आणि ऐक, सावधपणे त्या माणसाला किडनॅप करायचं. त्या माणसाला कुठे ठेवायचं ते मी तुला सांगेन. यावेळी जर तू कुठलीही चूक केलीस, कुठलाही गोंधळ घातलास, तर त्या माणसाच्या जागी आलं का ध्यानात? हो बॉस, ॲज अ होत करून नेता म्हणून मी आता काळजी घेईन की यावेळेस कुठचीच चूक होणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. जो शब्द दिलाय तो पाळ. हो बॉस. हॉस्पिटलमधून फोन. हॅलो, काय खरंच? वा, शिवा गेला वाटतं. ठीक आहे, आम्ही लगेच निघतो. काय झालं? भद्रा, हॉस्पिटलमधून फोन होता. शिवाला शुद्ध आली, इज आउट ऑफ डेंजर नाव. बरं झालं, चिटकोबाची कृपा. हा शिवा वाचला कसा काय? आम्ही हॉस्पिटलमध्ये जातोय. जे काम सांगितलंय ते करायचं. परत सांगतोय मी, बस कुठलाही गोंधळ होता कामा नये. हो बॉस. बरं, मी आता बाहेर जाते. आणि प्लीज मगाच सारखं बेडवरून उठून कुठेही बाहेर जायचं नाहीये. काळजी नका करू, मी जागचा अजिबात हलणार नाही. आणि सॉरी, मगाशी माझ्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा ओरडा खावा लागला. इट्स ओके. आम्हाला सवय आहे पेशंटचा, पेशंटच्या नातेवाईकांचा आणि डॉक्टरांचा ओरडा खायचा. बरं, मी लगेच येते. हां, शक्ती, बस. शिवा, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मी ते बरे थांब, आधी मला बोलत आहे. तू माझ्यासाठी चक्क देवळात गेलीस, माझ्या शंभू महादेवाला जाब विचारलास. तू माझ्या शंभू महादेवाला दुधाचा अभिषेक घातलास, ते पण तुझा देवावर अजिबात विश्वास नसताना. कसं शक्य? मला तर ऐकूनच शॉक बसला. हा चमत्कार कसा घडला?